नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। जन्म असा लाभावा, देह चंदनाचा मिळावा, सहवास संपला तरी सुगंध मात्र दरवळत राहावा। नगरच्या अनाम प्रेम संस्था येथे दिव्यांग व बहुविकलांग गरजूंना तोडमल परिवाराच्या वतीने अन्नदान। आज दिनांक 13 मे 2025 रोजी मंगळवारी स्वर्गीय सुमनबाई सीताराम तोडमल यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिव्य असून तोडमल परिवाराकडून दिव्यांग व बहुविकलांग गरजूंना अन्नदान करण्यात आले। यावेळी श्री सीताराम तोडमल, श्री सर्जेराव तोडमल, श्री विलासराव तोडमल सर, तुषार तोडमल, अक्षय तोडमल, प्राजक्ता खांदवे, माया तोडमल, विराज खांदवे, स्वराज डोंगरे यांच्या वतीने शहरात अनाम प्रेम बालगृह संस्था येथे दिव्यांग व बहुविकलांग गरजूंना अन्नदान करण्यात आले। या प्रसंगी श्री विलासराव तोडमल सर बोलत होते की आज माझे सर्वस्व असणाऱ्या आईचा द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे। आई आणि मुलाचं नातं हे जगातील कोणत्याही नात्यापेक्षा जास्त प्रेमळ असतं। माझी आई देखील माझ्यावर खूप प्रेम करायची। आयुष्याच्या सर्व कठीण प्रसंगात तिने मला साथ दिल्यामुळे मी माझी लढाई लढत राहिलो। आईची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही, पण मला विश्वास आहे तिचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहे। अनाम प्रेम आम्हाला जगण्याची आणि वाढण्याची तसेच परिस्थितीबरोबर लढण्याची प्रेरणा देते। इथले विद्यार्थी दिव्यांग नसून प्रज्ञाचक्षु आहेत, ज्याची अलौकिक प्रज्ञा हेच त्यांचे चक्षु आहेत आणि या विद्यार्थ्यांचे गुण पाहून आम्हाला प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। त्यांनी यावेळी म्हटले, अनाम प्रेमला आम्ही काही देत नाही, तर अनाम प्रेम आम्हाला जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा देते, असे प्रतिपादन श्री विलासराव तोडमल सर यांनी केले। या प्रसंगी उद्योजक महेश शेठ झोडगे, संजयजी सपकाळ, राकेश ताटे, राजू नाना तिवारी, विशाल बेरड, ओंकार फिरोदे, सर्व तोडमल परिवार उपस्थित होता। संजय सपकाळ यावेळी बोलत होते की तोडमल कुटुंब नेहमीच अन्नदान करत असते। हिंदू धर्मात अन्नदान सर्व दानात सर्वश्रेष्ठ दान आहे। अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे। अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते। हिंदू धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, ज्ञान इत्यादी पूर्ण होत नाही। अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते। त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले। अनाम प्रेम संस्थेचे अजित माने, अभय गायकवाड, डॉक्टर मेघना मराठे, अमृत भुसारी, राहुल खिरोडे, प्रकाश गर्जे, पल्लवी मकासरे हे सर्व लोक यावेळी उपस्थित होते। आमचे भिंगारचे तोडमल क्लासेसचे या ठिकाणी विलासराव असतील, सीताराम असतील, आमचे सहकारी मित्र यांच्या मातोश्रीचं आज द्वितीय पुण्यस्मरण। खरं तर स्वर्गीय सुमनबाई यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या त्या मावशी होत्या आणि विशेष म्हणजे एक धार्मिक स्वभावाच्या आणि दानशूर अशा त्या होत्या आणि भिंगारमध्ये सर्व आध्यात्मिक कार्यक्रम असतील, सर्व धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये त्यांचा मोठा हिराने सहभाग असायचा। आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झाल्यामुळं मागच्या वर्षी देखील गरजू लोकांना या ठिकाणी त्यांचं मदतीचा हात असतो। हे दोन्ही बंधू त्यांचे म्हणजे त्यांचे चिरंजीव आमचे दोन्ही तोडमल क्लासेसचे सर हे कायम या ठिकाणी मदतीचा हात देत असतात। आणि आज द्वितीय स्मरणानिमित्त आज देखील आपणास स्नेहभोजनाचा या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे। खरं तर याच्यापेक्षा श्रेष्ठ दान नाही। आणि आपण पाहतोय की आज अन्नासाठी आपण काय सर्वोदय करतो, आपण फक्त अन्नासाठी करतो। आणि हे अन्नदान हे तोडमल परिवार गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या मातोश्री होत्या तेव्हापासून या ठिकाणी त्यांचा उपक्रम चालू असतो। अशा या तोडमल परिवाराला त्याचप्रमाणे सुमनबाई सीताराम तोडमल यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार। आज आपल्याकडे विलास सर तोडमल त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्नेही आलेले आहेत। आज स्वर्गीय सुमन सीताराम तोडमल यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ आपल्या सर्वांना त्यांच्याकडून अन्नदान आहे, तर आपण अन्नदान केलं त्याबद्दल धन्यवाद। आणि सर्व अनाम प्रेमच्या वतीने सुमन सीताराम तोडमल यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि सर, आपण इथे आलात संस्थेत, त्याबद्दल पण आपले मनापासून धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या अनाम प्रेम संस्थेमध्ये स्वर्गीय सुमन सीताराम तोडमल यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ तोडमल परिवार आलेला आहे. तर तोडमल परिवाराला मी अनाम प्रेम परिवाराबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. अनाम प्रेम संस्था ही अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंग मुलांसाठी कार्यरत आहे. 2005 सालापासून आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये कार्यरत आहे. हा जो प्रकल्प आहे तो हिम्मत भवन वसतिगृह प्रकल्प आहे. येथे 8वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे 80 विद्यार्थी शिक्षण घेतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना निवास, भोजन सर्व फ्री ऑफ कॉस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर संगणक लॅब आहे. जॉर्ज आणि एनविडिया नावाचे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे 2. त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कम्प्युटर ऑपरेट करतो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट सर्व ऑपरेट करतो आम्ही. त्यानंतर ब्रेल लायब्ररी आहे. 12वीपर्यंत क्रमिक पुस्तके आहे. त्यानंतर काही अवांतर पुस्तके देखील आहेत. त्यानंतर प्रकाश वाटा ब्रेल मॅगझिन आहे. हे जे मॅगझिन आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जातं. तर त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आमचे बरेचसे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला आहे, जसं की रेल्वे, बँक, इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या सेक्टरवरती जॉब करत आहेत. त्यानंतर प्रकाश गान संगीत मंच म्हणून ऑर्केस्ट्रा आमचा, जसं की आपल्याकडे काही कार्यक्रम असेल, लग्न उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, त्यानंतर गणेश उत्सव असेल, कुठलाही आनंदाचा क्षण असेल तुमच्याकडे, तर तुम्ही आमचा ऑर्केस्ट्रा ठेवू शकता. तर मराठी गीते, हिंदी गीते, भक्तिगीते, भावगीतांचा आम्ही 2.5 ते पाऊण 3 तासाचा कार्यक्रम साधारण आम्ही करतो. त्यानंतर सत्यमेव जयते ग्राम म्हणून प्रकल्प इथून 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती, तर निंबळकी सळक येते, तिकडे 130 ते 140 विद्यार्थी आहेत. जसं की मूकबधिर मुलामुलींचं हॉस्टेल आहे. त्याचबरोबर आमची गोशाळा आहे. KSB पंप नावाची कंपनी आहे, त्यांनी आम्हाला एक 20 गिर गाई दिलेलं आहे. काय होतं की एवढ्या मुलांच्या दुधाचा खर्च तर विकत भागवणं शक्य नसतं. तर हे जे KSB पंप नावाची कंपनी आहे त्यांनी आम्हाला गाई दिल्या. त्यांचं जे गिर गाईचं दूध आहे ते सर्व प्रकल्पांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्यातून जे काही तूप वगैरे बनवून विकतो. त्यानंतर गौरांग अभिनव शाळा आहे अंध आणि अस्थिव्यंग मुलांसाठी 1ली ते 5वीपर्यंत. त्यानंतर आपलं कौशल्य विकास नावाचा प्रकल्प आहे. कौशल्य विकास नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. स्लीपर चप्पल आम्ही बनवतो साथी चप्पल नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत. त्यानंतर नॅपकिन बुके आम्ही बनवतो. काय करतो की आपण फुलाचा बुके देतो कार्यक्रमाला, फुलाचा बुके दिला की तो फुल सुकलं की फेकून देतो आपण, परंतु हा जो नॅपकिन बुके आहे यातला नॅपकिन पुनर्वापरात आपल्याला येत असतो. त्यानंतर यूथ फॉर जॉब नावाचं ट्रेनिंग सेंटर आहे. तर त्याच्या अंतर्गत आम्ही 1 महिन्याचं ट्रेनिंग देतो मुलांना आणि त्यामार्फत प्रायव्हेट सेक्टरवरती मुलांना जॉब लावून देतो. जसं की वेगवेगळे कंपनी, वेगवेगळ्या मॉल्स अशा ठिकाणी त्यांना जॉब लावून